कथा अश्रू. अगं स्मिता, किती हाका मारायच्या तुला. परीक्षा संपल्यावर तरी जरा कामाला हात लाव. आता काय तू लहान राहिली नाहीस आणि 2 वर्षांनी लग्नाचं वय होईल तुझं. जरा कामाला मदत करतेस का? सगळा स्वयंपाक झाला, पाटपाणी घेतेस का? तेवढ्यात स्मिताचे वडील घरात आले. येता येता त्यांनी सायलीचे बोलणे ऐकले. ते लगेच सायलीला म्हणाले, अगं बसली निवांत तर बसू दे की. सारखी काय तिच्या मागं कामासाठी कटकट लावतेस? उद्या लग्न होऊन गेल्यानंतर परत येणार आहे का ती? आणि सासरी तिला विश्रांती मिळणार आहे का? यावर नेहमीप्रमाणे स्मिताची आई बोलली, मी कुणी तिची वैरी नाही. मी तिच्या चांगल्यासाठीच सांगते. किती जरी शिकलं तरी घरातलं काम हे यायलाच हवं. काम नाही आलं तर तुझ्या आईने काय शिकवलं म्हणून माझा उद्धार होईल. परीक्षा होत्या, अभ्यास होता, तोपर्यंत मी तिला सवलत दिलेली होती. परंतु आता परीक्षा संपल्यावर सुद्धा जर घरातील कामाला हात लावला नाही, आपली आई दिवसभर काम करते, तिची जर माया येत नसेल तर काय उपयोग आहे? उद्या सासरी गेल्यावर तिला जर घरातील कामे आली नाही तर काय करायचं? त्यावर स्मिताचे वडील म्हणाले, तू नको काळजी करूस. आपण भरपूर गडी माणसं असलेलं श्रीमंत घर तिला पाहून देऊ. आई हिरमुसली, तुमचं नेहमी नेहमी हे तिची बाजू घेऊन बोलणं चांगलं नाही. त्यामुळे ती वाहवत चालली आहे. कधीतरी माझं बोलणं समजून घ्या. मी तिची आई आहे, वैरी नाही हो. यावर वडील रागाने तिथून निघून गेले. स्मिताला आईच्या बोलण्याचे काहीच वाटले नाही, कारण हे संवाद ती नेहमीच ऐकत होती. स्मिता एवढं झालं तरी जागेवरून उठली नाही. शेवटी आईने भरल्या डोळ्याने सर्व जेवणाची तयारी केली. सर्वांना वाढले. नंतर रडत रडतच 2 घास कसे तरी पोटात ढकलले. ते पाहून सुधीरला मात्र वाईट वाटले. सुधीर म्हणजे स्मिताचा लहान भाऊ. दोघांच्यात 4 वर्षाचं अंतर होतं. स्मिता बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला होती. सुधीर आता 11वीत गेला होता. सायन्स घेतलेलं होतं. तो आईजवळ आला आणि म्हणाला, आई, रडत रडत नको जेवूस ग, पोटभर जेव. दिवसभर किती काम करतेस आणि तुला त्या दोघांचाही स्वभाव माहीत आहे ना. तू नको बोलत जाऊ तिला. आई म्हणाली, अरे मी माझ्यासाठी नाही बोलत रे. मला तिच्या उद्याच्या भविष्याची काळजी वाटते म्हणून मी बोलते. परंतु या दोघांना काहीच वाटत नाही. मी एवढं बोलते तरी ते माझ्या बोलण्यावर एकदा देखील विचार करत नाहीत. तुझ्या बाबांनी एकदा जरी मी का बोलते याचा विचार केला तरी त्यांच्या वागण्यात फरक पडेल. मी त्यांना जबाबदारीची जाणीव करून देते, पण माझं दुर्दैव आड येतं त्याला कोण काय करणार. माझ्या प्राक्तनमध्ये हेच लिहिलेलं आहे. आणि आई सुरेशला म्हणाली, जा बाळा, तुझा तू अभ्यास कर. सायलीला या घरात सुरेश म्हणजेच वाळवंटात हिरवळ होती. सुरेशशी मनमोकळेपणानं बोलत होती. सुरेश तिला मदत करायचा, पाय दाबायचा. दिवस असेच पुढे पुढे जात होते आणि स्मिता बीकॉम झाली. स्मिताच्या मनात खूप शिकायचे होते. परंतु सायली स्मिताच्या बाबांना म्हणाली, अहो, आता स्मिता 20 वर्षाची झाली. तिचे लग्नाचे पाहूया. मुली जेवढ्या जास्त शिकतील तेवढी त्यांची अपेक्षा वाढते आणि जगात किती प्रकार आता घडत आहेत ते पहा. बरोबर आहे तुझं. आपण आता स्थळं पाहायला सुरुवात करू, बाबा म्हणाले. परंतु लग्न जमेपर्यंत स्मिताला पुढचं शिक्षण घेऊ दे. घरी बसून तरी काय करणार आहे? सायलीला सर्व पूर्वीचे स्मितावरून झालेले संवाद आठवत असून सुद्धा सायली स्मिताच्या बाबांना म्हणाली, अहो, आता स्थळं बघायची म्हणजे तिला घरकाम यायला पाहिजे. बाईला स्वयंपाक चांगला आला तर तिला किंमत असते. निदान आता तरी माझं ऐका. तिला घरातलं थोडं काम आणि स्वयंपाक शिकायला सांगा. आता मात्र वडिलांच्या डोक्यात चांगला प्रकाश पडला. आता डोक्यावर टांगती तलवार होती. तिला स्वयंपाक येणं भाग होतं, नाहीतर आपलं नाव खराब होईल याची जाणीव आता त्यांना झाली. त्यांनी लगेच स्मिताला हाक मारली, स्मिता, ए स्मिता, इकडे ये.
वडिलांच्या हाकेला मात्र स्मिता हातातला मोबाईल ठेवून पळत पळत आली आणि म्हणाली, काय हो बाबा? त्यावर वडील म्हणाले, हे बघ, आता तुझ्या लग्नाचे बघायला सुरुवात करायची आहे. आई जसं सांगते तसं वाग. आतापासून तुझ्याबद्दल कोणतीही तक्रार सायलीने केलेली चालणार नाही. यावर स्मिताला जरा रागच आला वडिलांचा, कारण आज पहिल्यांदाच वडील तिला बोलले होते. स्मिता रागाने हातपाय आपटत मोबाईल घेऊन बसली. आईला वाटले, एक दोन दिवस जाऊ दे, तिचा राग निवळला की मग आपण तिला शिकवायला सुरुवात करू. दुसऱ्या दिवशीपासून आईने तिला स्वयंपाक शिकवायला सुरुवात केली. वडिलांच्या धाकामुळे स्मिता स्वयंपाकघरात आता येत होती, थोडेफार शिकत होती आणि अचानक एक गडगंज असं स्थळ आलं. मुलगा डॉक्टर होता. त्यांना घरकाम करणारी, सर्वांचं आदरातिथ्य करणारी अशी मुलगी हवी होती. स्मिताच्या घरची परिस्थिती सुद्धा चांगली होती. वधूवर सूचकमधून ते स्थळ आलेलं होतं. स्मिताच्या वडिलांनी आणि आईने चर्चा केली आणि दोघांचा सल्ला घेतला. पत्रिका पाठवली. पत्रिका चांगली जमली, परंतु शिक्षणामध्ये फरक होता. स्मिताच्या वडिलांना आणि स्मिताला देखील तिथे गेल्यानंतर ऐशाराम असेल असंच वाटत होतं. एका सुमुहूर्तावर स्मिताचे लग्न झालं. दोघेही 4 दिवस फिरून आले. त्यावेळेला मात्र स्मिता खूप आनंदी होती. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि स्मिताला घरातल्या वातावरणाची कल्पना आली. तिचा आणि तिच्या वडिलांचा समज होता, घरात 2 नोकर दिसतात म्हणजे सर्व करत असतील, परंतु नाही. कुटुंब श्रीमंत सुशिक्षित जरी असलं तरी स्वयंपाक घरच्या स्त्रीनेच केला पाहिजे, ही त्या घरामध्ये पद्धत होती. स्मिताच्या सासूबाईंनी स्मिताला भाजी आमटी कर म्हणून सांगितलं. स्मिता पुढे पर्यायच नव्हता. वडिलांच्या धाकामुळे स्मिताला निदान स्वयंपाकाची ओळख तरी झाली होती. स्मिताने कुकर लावला, भाजी आमटी केली, परंतु तिची तेवढ्याने सुद्धा दमछाक झाली. सासूबाईंनी ते ओळखलं. सासूबाईंना वाटलं, प्रमोदचा प्रपंच नीट होईल असं वाटत नाही. दवाखान्यातून एवढा दमून येतो, परंतु हे गरम गरम अन्न देखील माझ्या पोराला घालणार नाही. कामाची सवय, कष्टाची सवय, स्वयंपाक न येण्यामुळे घरात धुसफूस सुरू झाली. दिवसभर नवरा दमून आल्यावर सुद्धा स्मिता जर नीट करणार नसेल तर हिचा काय उपयोग? स्मिताच्या सासूबाईंचे तरी काय चूक होते? नवरा म्हणून त्याचे नीट बघणे तिची जबाबदारी होती. दोघांच्या मध्ये लुडबुड करणे हे योग्य नव्हतं, म्हणून सासूबाईंनी थोडेफार अंग काढून घेतले, परंतु मनापासून हिची कुठलीच गोष्ट शिकायची तयारी नव्हती. सासूबाई सुशिक्षित होत्या. आपल्या आपल्या घरात काय असेल ते मिटवावे या मताच्या होत्या, परंतु सुधारण्याची काही चिन्ह दिसेनात. म्हणून नाईलाजाने त्यांनी एके दिवशी स्मिताच्या आईला फोन केला. स्मिताच्या आईने फोन उचलला. हॅलो, कोण बोलताय? पलीकडून आवाज आला. मी तुमची बहीण बोलते. स्मिताचे सासूबाई. हा बोला की, स्मिताची आई म्हणाली. विहीणबाईंच्या स्वरात राग धुमसत होता हे स्मिताच्या आईला 2 शब्दांवरून कळाले होते. तरी पण आपली मुलीकडची बाजू आहे म्हणून त्या म्हणाल्या, काय झालं? स्मिताच्या सासूबाई म्हणाल्या, तुम्ही तुमच्या मुलीला काही कामधंदा शिकवलं नाही काय? लग्न कसं काय केलं? तिला काहीच येत नाही आणि काही शिकायची इच्छा नाही. एवढा माझा मुलगा दवाखान्यातून दमून येतो, त्यावेळेला त्याला अन्न गरम करून वाढायचा सुद्धा तिला कंटाळा येतो. स्मिताच्या आईला काय बोलावं ते कळेना. त्या म्हणाल्या, थोडे दिवस इकडे पाठवता का? मी शिकवते. काय शिकवते? इतकी वर्षे झाली काही येत नाही, आता 2 महिन्यात काय शिकवणार आहात? तरी देखील मी विचारते आणि मग तुम्हाला कळवते. थोड्या वेळाने स्मिताचे वडील घरी आले. आल्यावर त्यांनी आपल्या बायकोचा चेहरा पडलेला पाहिला. ते काळजीच्या सुरात म्हणाले, काय झालं? चेहरा का पडला आहे सायली? स्मिताचे लग्न झाल्यापासून त्यांना बायकोची किंमत कळाली होती. सायलीने सर्व सांगितले. स्मिताच्या सासूबाईंचा फोन आला होता. रागावलेल्या होत्या. आपल्या स्मिताची तक्रार करत होत्या. तिला स्वयंपाक येत नाही आणि शिकायची आवड नाही, कष्टाची सवय नाही. मग मी त्यांना सांगितलं की 2 महिने तिला पाठवून देता का? मी शिकवते. काय बोलणार मी? हे ऐकून त्यांना सुद्धा धक्का बसला. आतापर्यंत पैशाच्या धुंदीत सारखं बोलत होते.
मी तिला मुलासारखं वागवलं होतं, आज त्याचा पश्चाताप झाला असं म्हणत ते मटकन ते कॉटवर बसले. पुरुषासारखा पुरुष डोळ्यातून कधी एक थेंबही त्यांनी काढला नाही. करारीपणाचं बोलणं होतं त्यांचं, परंतु आज हताश झालेले पाहून सायलीला गलबलून आले. ती त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली, नका असा त्रागा करून घेऊ, होईल काहीतरी. आपण आणू 2 महिने आणि सर्व शिकवूया. त्यावर ते म्हणाले, बघ तुला काय योग्य वाटते ते कर. दुसऱ्या दिवशी परत त्यांनी विहीनबाईंना फोन केला. फोन उचलला जावई बापूंनी. बोलणं भाग होतं. त्या म्हणाल्या, आज हॉस्पिटलला सुट्टी आहे का? आता यावेळेला घरी आहात? ते म्हणाले, नाही, आज जरा उशिरा गेलो तरी चालणार आहे. दुसरे डॉक्टर आहेत तिथं, माझे मदतनीस आहेत, म्हणून थोड्या वेळाने जाणारे आहेत. जावई बापूंनी आपल्या मनातली व्यथा सासूबाईंपासून लपवली. सासू आणि जावई दोघेही औपचारिक बोलले, कारण दोघांच्याही मनावर ताण होता. डॉक्टरांनी फोन आईकडे दिला. त्या म्हणाल्या, हा बोला. सायली म्हणाली, माफ करा आम्हाला, आम्ही जरा कमीच पडलो मुलीच्या बाबतीत, परंतु एक संधी द्या आम्हाला तिला सुधारण्याची, शिकवण्याची, शिकण्याची. दिवाळी तोंडावर आली होती. दिवाळीसाठी येईल तेव्हाच ठेवून घेते. बघा विचार करून काय ते कळवा. आणि स्मिताच्या आईने फोन ठेवला. स्मिताच्या सासूबाईंनी प्रमोद दवाखान्यातून आल्यानंतर स्मिताचे सासू सासरे आणि नवरा तिघांनी मिळून चर्चा केली. त्यावर प्रमोद म्हणाला, आई, तिची शिकायची तयारी आहे तर शिकू दे आणि 2 महिन्यानंतर येऊ दे तिला. स्वयंपाक येईल की, आपण नको बाऊ करायला. सर्वजण समजून घेत होते, परंतु हिचा स्वभाव आड येत होता. माघार घेणे तिला माहीत नव्हतं. तिचा सर्व अपेक्षाभंग झाला होता म्हणून तिला वाईट वाटत होते आणि स्मिताला माहेर पाठवायचे ठरले. स्मिताच्या सासूबाईंनी आईला सांगितलं, 2 दिवसांनी येऊन स्मिताला घेऊन जावा. स्मिताचे वडील 2 दिवसांनी स्मिताला न्यायला आले. दिवाळी तोंडावर होती, त्यामुळे कोणाला काही सांगावं हा प्रश्न येणार नव्हता. नाहीतर खेडेगावात जास्त दिवस मुलगी सासरहून माहेरी राहिली तर लगेच चर्चा होते, का राहिली, का राहिली, काहीतरी प्रॉब्लेम आहे का? परंतु हा प्रश्न आपोआप सुटला होता. दोघेही जेव्हा घरी येण्यास निघाले तेव्हा मात्र सासूबाईंनी सांगितले, स्मिता, माहेरी का चालली आहेस याचा विचार कर. प्रपंच चांगला व्हावा असं जर तुला वाटत असेल तर मनापासून सगळं शिक. कष्टाची सवय कर. कष्ट म्हणजे तुला फक्त स्वयंपाकच करायचा आहे. आम्हाला नोकरांच्या हातचा स्वयंपाक आवडत नाही, पण ज्या कारणासाठी पाठवले ते कारण नीट लक्षात घे. स्मिता आणि तिचे वडील घरी यायला निघाले. दोघांनाही घरी पोहोचायला 5 वाजले. सायली दोघांची वाट पाहत होती. स्मिता दारात दिसल्या दिसल्या त्यांनी थांबवले. तिने पाणी आणले. भाकरीचा तुकडा पाणी पायावर ओतून भाकरी ओवाळून टाकली आणि तिचा हात हातात घेतला. कशीही असली तरी ती तिची मुलगी होती. आत आल्या आल्या आईच्या गळ्यात पडून रडली. रडून मनातलं मळप दूर झाल्यावर आईने सर्वांना चहा केला. स्मिताला म्हणाली, आता रडू नको. मी काय सांगत होते ते बरोबर होतं ना? हे आता पटलं ना तुला? पण अजूनही वेळ गेलेली नाही. परमेश्वरानं सावरायची संधी तुला दिली. अगं, स्वयंपाक स्त्रीच्या जातीला अवघड नसतो. स्वयंपाक येईल, पण तोंडावर ताबा ठेव. विनाकारण बडबड करत जाऊ नको. ज्याला जो मान द्यायचा तो दिलाच पाहिजे आणि आपल्या कष्टाने, प्रेमाने सर्वांची सेवा करून तो मान मिळवायचा असतो. मान फुकट मिळत नाही, त्यासाठी झिजावं लागतं आणि त्याची तयारी ठेवून एकदा जिंकली की मग तुझ्या आयुष्याचं सोनं झालं. स्मिता आईला म्हणाली, होय आई, तुझं बरोबर होतं. मी त्यावेळेला तुझं ऐकलं नाही. त्याची किंमत मी मोजली. थोड्याच दिवसात तू मला सगळं शिकव. मी चांगलं शिकणार आहे, कोणाकोणाचं बोलून घेणार नाही आणि माझ्यावर कोणाला हसूही देणार नाही. खरोखरच तिनं मनावर घेतलं आणि आईकडून ती सगळे पदार्थ स्वयंपाक शिकू लागली. दिवाळी 8 दिवसावर आली होती. त्या निमित्ताने ते सर्व पदार्थ ती शिकली. एका डायरीमध्ये कुठल्या पदार्थाचं प्रमाण काय, कसं करायचं ते सगळं तिने लिहून घेतलं. दिवाळीत भाऊबीजेला तिच्या मैत्रिणी आल्या. सुट्टीला लग्नानंतर भाऊबीजेसाठी आल्या होत्या.
स्मिता देखील आलेली पाहून सर्व मैत्रिणींनी गप्पा मारण्यासाठी बागेत जायचे ठरविले. बागेत गेल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या सासरचं कौतुक सांगत होत्या. सर्वजणी म्हणाल्या, आता आमच्या गप्पा जुना झाल्या. स्मिता, आता तुझं काय ते सांग. स्मिताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. काय सांगणार होती ती मैत्रिणींना. मानाचं आयुष्य नव्हतं तिचं. ती गप्प बसली. तिच्या डोळ्यातले पाणी पाहून मैत्रिणींनी काहीतरी प्रॉब्लेम आहे हे ओळखले. त्या तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या म्हणून त्यांनी विषय वाढवला नाही. मग विषय बदलून त्यांनी तिला हसवले. मग हसतच घरी आल्या. घरी येताना स्मिताच्या डोक्यात विचार होते की मी देखील अभिमानानं सासरबद्दल सांगावं असं वागणार. घरी पोहोचल्या पोहोचल्या ती आईच्या गळ्यात पडून रडली. झालेला सर्व प्रकार सांगितला. मैत्रिणी किती अभिमानानं नवऱ्याबद्दल सांगत होत्या आणि मी काय सांगणार आणि मला रडूच आलं आई. परंतु मैत्रिणी चांगल्या, त्यांनी तो विषय तिथेच संपवला. आई, मी खरंच सगळं शिकणार, नम्रपणाने वागणार आणि खरोखरच तिनं स्वयंपाक शिकायचं, चांगलं वागायचं मनावर घेतलं. दिवाळी सुरू झाली, परंतु झालेल्या प्रकारामुळे त्यांच्या घरी सर्वांच्या मनावर ताण होता. उसने अवसान आणून सर्व करायचे ठरविले. वसुबारस, धनत्रयोदशी झाले, लक्ष्मीपूजन झाले. आज स्मिताचा लग्नानंतरचा पहिला पाडवा होता. पहिला पाडवा म्हणून स्मिताच्या आईने त्या सर्वांना दिवाळसणासाठी बोलवले होते. आज स्मिताने आईला सांगितलं, मी सगळा स्वयंपाक करणार. स्मिता लवकर पहाटे उठली आणि आईला विचारून तिने सर्व स्वयंपाक 12:30पर्यंत केला. 1 वाजता सासरची मंडळी आली. आल्यानंतर सर्वजण हसतमुखाने बाहेर आले. स्वयंपाक आला नाही आणि स्वभाव विचित्र असला तरी नवरा बायकोचं प्रेम हे असणारच. त्या दोघांनाही एकमेकांना पाहून खूप आनंद झाला. चहा पाणी झालं. थोड्या वेळाने जेवणं झाली. जेवताना स्वयंपाक छान झालाय, छान झालाय सर्वजण म्हणाले. यावर स्मिताच्या आईने सांगितले, आज सगळा स्वयंपाक तुमच्या स्मिताने केला आहे. तिनं सांगितलं की आज मी माझ्या हाताचा स्वयंपाक सर्वांना खाऊ घालणार आणि त्या सर्वांना स्मिताने स्वयंपाक केलेला हे पाहून बरं वाटलं. सासूबाईंच्या डोळ्यातून पाणी आले. त्या स्वभावाने चांगल्या होत्या, प्रेमळ होत्या, परंतु स्मिताच्या सुधारणा व्हावी म्हणून हा निर्णय झटकन घेतला. आईबाबांसहित सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. काळजी मिटली. आता थोडी संसारातून निवृत्ती घ्यायला काहीच हरकत नाही असं स्मिताच्या सासूबाईंच्या मनाला वाटून गेलं. पाहुण्यांची जेवणं झाली. वामकुक्षीसाठी त्यांना हंतरून घालून दिले. स्मिताची आई आणि त्यांची मैत्रीण दोघी जेवायला बसल्या. सर्व आवरल्यावर विश्रांतीनंतर 4 वाजता सर्वांना चहा केला. मग दिवाळसणाचा कार्यक्रम उरकून घेतला. सासूबाईंना छान साडी आणली होती. सासऱ्यांना ड्रेस, जावईबापूंना अंगठी आणि ड्रेस, दिराला ड्रेस, नणंदेला साडी आणि स्मिताला नेकलेस, साडी, फराळाचा डबा असं सर्व आईवडिलांनी दिवाळीचा उत्तम थाट केला. दुसऱ्या दिवशी भाऊबीज होती म्हणून स्मिता मात्र राहिली. पुढे आणि महिन्याभराने ती जाणार होती. सर्वजण मंडळी जायला निघाली. स्मिताला वाईट वाटत होतं. आज आपल्याला स्वयंपाक शिकायसाठी म्हणून राहायला लागते. प्रमोद बरोबर जायची इच्छा असून सुद्धा आपण आईचं ऐकलं नाही. केवढी मोठी चूक केली असे त्या क्षणी तिला वाटले. नंतर पाहुणे गेल्यानंतर आईने स्मिताचा चेहरा बघून ओळखलं. तिला जवळ घेतलं, थोपटलं आणि म्हणाली, सगळं नीट होईल, काळजी नको करू माझे बाळे, करशील तू. आता मनावर घेतलंस ना तू. वडील सुद्धा म्हणाले, आता मी तुमच्या दोघींच्या मध्ये पडणार नाही. बायकांची कामं, बायकांचा व्यवहार बायकांनाच कळतो. माझी सुद्धा चूक झाली. जरी मुलासारखं वाढवलं तरी मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर तिची कामं सुद्धा तिला यायलाच हवी. कितीही शिकलं तरी हे मला आत्ता उमगले. या 2 महिन्यात उन्हाळी कामासकट सर्व स्वयंपाक, गोड पदार्थांसह स्मिता शिकली आणि मग सासरी निरोप पाठविला. स्मिताच्या आईने सासूबाईंना फोन केला, तुमची सुनबाई आता पाककलेत परिपूर्ण झाली आहे. तिला देखील आता तुम्हाला सर्वांना कधी भेटीन असे झाले आहे. तेव्हा कधी न्यायला येता. फोन चालू असताना सासरे तिथंच होते. त्यांनी सर्व ऐकलं. ते म्हणाले, आणायचंच आहे तर आता सगळे शिकली आहे तर उशीर कशाला. उद्या येतो म्हणून सांग. आता काय पहिल्यांदा यायचा काय मुहूर्त पाहून. स्मिताच्या सासूबाईंनी स्मिताच्या आईला म्हणाल्या, उद्या स्मिताला न्यायला येतो.
मग काय आनंदी आनंद. स्मिताच्या आईने लगेच लाडूचा घाणा भाजला, लाडू चिवडा केला. स्मिताबरोबर लाडू चिवड्याचे डबे भरून दिले. स्मिताने आपली बॅग भरली. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांबरोबर स्मिता जायला निघाली. आईच्या गळ्यात पडून रडली. आई, तुमचं नाव थोड्या दिवसाकरता मी खराब केलं, परंतु ते मी आता पुसून टाकणार आहे. आई, तुला मी वचन देते. वडील म्हणाले, बाळा, जरी चूक झाली तरी सुधारायची तयारी आपल्याकडे हवी आणि तू ती मनाची तयारी दाखवलीस, तू जिंकलीस. आई वडिलांना देवाला नमस्कार करून स्मिता आणि वडील जायला निघाले. 1:30 वाजता पोहोचले. पोहोचल्या सासूबाईंनी प्रमोदने आनंदाने स्वागत केले. 2 महिन्यानंतर स्मिता सासरी आली होती म्हणून प्रमोदने हॉस्पिटलला रजा घेतली होती. स्मिताला देखील खूप आनंद झाला. जेवणं झाली. वडील सर्वांचा निरोप घेऊन घरी आले. आता स्मिता व्यवस्थित शहाण्या मुलीसारखी वागू लागली. असेच 6 महिने गेले. नंतर स्मिताच्या माहेरी हनुमान जयंतीचा उत्सव असायचा. या उत्सवाला लांब लांबून लोक येतात. स्मिताच्या वडिलांनी स्मिताच्या सासरी फोन केला, स्मिताला हनुमान जयंतीला पाठवता का? त्यावर सासूबाईंनी आनंदाने परवानगी दिली. विशेष म्हणजे प्रमोदला सांगितलं, तू आपल्या बायकोला सोडून ये जा. प्रमोद स्मिताला घेऊन त्यांच्या सासूरवाडीला आले. थोडा वेळ थांबले आणि परत निघाले. त्यावेळेला देखील स्मिताच्या मैत्रिणी हनुमान जयंतीच्या उत्सवाला आल्या होत्या. मैत्रिणी जमल्या. नंतर परत फिरायला गेल्या. पिक्चर बघून जेवायला हॉटेलात गेल्या. नंतर उद्यानात गेल्या. नेहमीच्या ठिकाणी गेल्यानंतर परत त्यांची सासरची चर्चा सुरू झाली. यावेळेला मात्र स्मिता म्हणाली, आज मी पहिल्यांदा बोलणार. माझ्या हातून कशी चूक झाली आणि मी ती कशी सावरली हे तिने सर्व सांगितले. आणि हे सांगताना तिच्या डोळ्यातून ह्या वेळेला आनंदाचे अश्रू येत होते. मैत्रिणींना खूप आनंद झाला. त्या आनंदात सर्वजण घरी आल्या. घरी आल्या आईने आज आपली पोरगी खुशीत आहे हे ओळखलं. स्मिता आईला म्हणाली, आई, आज मी जिंकले. कारण मागच्या वेळेला दिवाळीच्या वेळेला मैत्रिणींनी सांगताना मला अपमानास्पद वाटत होतं, परंतु मी आज अभिमानाने माझ्या सासरबद्दल सांगितलं की ते माझ्याशी किती चांगलं वागतात. आणि स्मिता आईच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली. आईने देखील ते अश्रू थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. मन शांत होईपर्यंत अश्रू गळत होते.